पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज शाबताची भक्ती घेत असताना खरंच आनंद होतोय की परमेश्वराने आपल्याला हा दिवस दाखवला। सुरुवात करत असताना आपण पहिला सुरुवातीची प्रार्थना करूया। हे आमच्या स्वर्गातील पित्या परमेश्वर पित्या, जे का वचन तू आमच्यासाठी काढलं परमेश्वर पित्या, त्याद्वारे आम्ही चालव बोलाव वागावं असं तू कर परमेश्वर पित्या। आणि वचनाद्वारे परमेश्वर पित्या सर्वांमध्ये परमेश्वर पित्या तुझे लेकरांमध्ये बदल होते परमेश्वर पित्या, आणि हे वचन सर्वांपर्यंत पोहोचू दे परमेश्वर पित्या। आमच्या सर्वांसोबत तू राहा। हे लहान नाम प्रार्थना तुझ्या गोड प्रेम नावाने मागतो म्हणतो, ऐक आमेन। आजचं जे निवडलेलं वचन आहे ते मत्तई 8:23, मत्तई 8:23, मॅथ्यू 8:23। वाचा कोणाला भेटलं तर मत्तई 8:23। मग तो तारावात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले। बस, आज हे आपलं सुवर्ण वचन आहे। मग तो तारावात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले। आता याच्यावरतून एक प्रश्न तुमच्यासाठी पण येतो, एक प्रश्न तुम्हाला एक विचारण्यात येतो की आपल्याकडे समजा आपल्याला एक चान्स भेटला एखाद्या मोठ्या जहाजामध्ये, एखाद्या मोठ्या बोटमध्ये बसण्याचा। आपण त्या बोटमध्ये जाऊ, आपण त्या बोटमध्ये बसू, तिथं सगळं सोय, तुम्हाला खायला प्यायला सगळ्या गोष्टींची सोय। पण त्या टायमिंगला आपण प्रश्न हा आहे की तुम्ही जेव्हा त्या टायमिंगला त्या बोटमध्ये असताना, तुमच्याकडे सगळ्या गोष्टींची सोय असताना, तुम्हाला जर तिथं काही सुनामी आली किंवा जर तिथं काही असं झालं की ती बोट जी आहे ती पडायला येते, तेव्हा तुम्ही कोणाचा धावा करणार? प्रश्न तुम्हाला आहे की तुम्ही कोणाचा धावा करणार? तुम्ही त्या कॅप्टनचा धावा करणार? कॅप्टनला पण माहिती की आता ही बोट तर जाणार आहे, मग कोणाचा धावा करणार? आपण देवाचा धावा करणार, परमेश्वराचा आपण त्या गोष्टीचा धावा करणार। पण परमेश्वराला आपण त्या टायमिंगला, जेव्हा आपण त्या बोटमध्ये असताना, त्या टायमिंगला जेव्हा आपण तिथं त्या गोष्टीचं एन्जॉयमेंट करत असताना, तेव्हा त्याचा धावा केला का? की त्याच्यासाठी उपकार मागितले का की नाही खरंच तो आम्हाला ह्या जहाजामध्ये आणलं म्हणून? नाही। पण जेव्हा संकट येतं तेव्हा आपण त्याचा धावा करतो। पण जेव्हा आपण त्याच्यासाठी धावा करतो त्याच्यावरती आपला विश्वास असतो, परमेश्वरावरती जेव्हा आपण धावा करतो की नाही परमेश्वर तू मला वाचवणार आहेच, मला ते माहिती आहे, असा विश्वास आपला त्याच्यावरती आहे का? प्रश्न आहे की आपला विश्वास त्याच्यावरती आहे का? तो वचन आपल्याला काय सांगतं? मग तो तारावात चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले। तेव्हा पहा, समुद्रात मोठा वादळ उठले, इतके की तारू लाटाने झाकू लागले। तो तर झोपत होता। तेव्हा ते त्याजवळ येऊन त्याला मागे करून म्हणाले, प्रभुजी वाचवा, आम्ही बुडालो। तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र ह्यास धमकाविले आणि अगदी निवांत झाले। वचन काय सांगतं? ही जी छोटीशी जी स्टोरी आहे ही आपल्याला काय शिकवते? ज्या टायमिंगला परमेश्वर तिथं बसलेला होता, परमेश्वर येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये असताना त्यांचा विश्वास त्याच्यावरती नव्हता की तो आपल्याला वाचू शकतो। त्याचा विश्वास त्याच्यावरती होता का? नव्हता। त्यांना माहिती की यांनी चमत्कार केलेले, यांनी लोकांना बरं केलेले, यांनी हे केलेले, यांनी मासे काढून दाखवलेले, ज्या टायमिंगला जिथं मासे नव्हते तिथून त्यांनी मासे आणून दाखवलेले। पण त्या टायमिंगला त्यांचा विश्वास त्याच्यावरती होता का जेव्हा ते मरणाच्या दारात होते? नव्हता प्रियांनो। जेव्हा आपण मरण्याच्या दारात असतो, आपण काय करतो? आपले जर शेवटचा श्वास चालू असतो, आपण फक्त त्याच्याकडे, ठीक आहे आता झालं सगळं, मला माफ कर, माझे जे चुका झाले, मग मला तू स्वर्गात स्वीकार कर। पण जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा आपण एका असा प्रॉब्लेममध्ये असतो, त्या टायमिंगला आपण त्याचा धावा करतो का? परमेश्वराचा धावा करणं किती महत्त्वाचं आहे ह्या गोष्टीतून आपल्याला ते कळतं। 25वं वचन जर आपण बघितलं, तेव्हा तो त्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाला, प्रभुजी वाचवा, आम्ही बुडालो। तिथं परमेश्वर बसलेला आहे, परमेश्वराला ते काय म्हणताय की आम्हाला वाचवा। आणि तो त्यांना म्हणाला, येशू तिथं त्यांना काय म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र ह्यास धमकविले आणि अगदी निवांत झाले। परमेश्वर हा प्रश्न आपल्याला विचारणार आहे प्रियांनो, की आपण भित्रे कसं काय? आपण त्याचं वचन सांगत असताना घाबरतो का? आपण जेव्हा चर्चला जातो, आपण जेव्हा कोणत्या गोष्टीमध्ये जातो, जेव्हा आपल्याला लोक टोकतात, जेव्हा आपल्याला लोक बोलतात, जेव्हा आपल्याला काही पण गोष्ट होती, जेव्हा आपल्याला वाटतं की नाही यार
जेव्हा कोणी आपल्याला उठून म्हणतं की नाही तू तुझं देवाबद्दल तू काहीतरी कौतुक कर, तुझ्या देवाबद्दल तू काहीतरी सांग, तुझ्या देवाबद्दल तू प्रार्थना कर, तुझ्या देवाबद्दल तू काहीतरी कर किंवा काहीतरी बोल, तेव्हा आपण खचतो का? आपण घाबरतो का? आपला विश्वासच त्याच्यामध्ये भक्कम नाही आहे. जर आपला विश्वास परमेश्वरामध्ये असणार तेव्हा तो आपल्याला त्या जहाजामधून काढणार. पण आपल्याला त्या जहाजाची गरज आहे ना. आपण ह्या जगात वावरत असताना, ह्या जगात जात असताना, ही एक नाव जी आहे आपल्याला परमेश्वराने दिलेली, त्या नावामध्ये आपण चालत असताना संकट येणार, सुख येणार, दुःख येणार. त्या संकट, सुख, दुःख ह्या गोष्टीमध्ये परमेश्वराला आपण किती प्राधान्य देतो, परमेश्वराला आपण कोणता लेवलवरती ठेवतो, महत्त्वाचं आहे. आज आपल्याकडे भरपूर गोष्टी. आज एक काळ होता ज्या टायमिंगला कधी आम्ही विचार पण केला नव्हता की आपण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकू. एक टाईम होता कधी आपल्याला वाटलं नव्हतं की आपण यूट्यूबवरती गाणे काढू. एक टाईम होता की आपण मी कधी मेसेज देईल, कधी लोकांपर्यंत देवाबद्दल सांगणार. ह्या गोष्टीचं मला माहीत होतं का मी हे करणार आहे. पण आपला विश्वास होता, माझा त्या गोष्टीमध्ये विश्वास होता की नाही मी करणार. आज आपण इथं बसत असताना, आपण 3 जण 4 जण बसत असताना एक काळ असेल की आपलं एक 300 400 500 1000 2000 लोक येऊन इथं बसणार. तेव्हा आपल्याला जागा कमी पडेल पुराण. ती कधी होणार? जर आपण विश्वासाने त्याच्या कामामध्ये, त्याच्या गोष्टीमध्ये हातभार लावणार, त्यांनी जे आपल्याला कार्य दिलेलं आहे, त्यांनी जे लोकांना जे आपल्याला निवडलेलं आहे त्याच्यासाठी जर आपण पुढे येणार, तेव्हा ही गोष्टी होणार आहेत. परमेश्वराचं वचन त्याच्यानंतर सांगतं, तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात. आता त्यांना माहिती होतं की हा चमत्कार करणारा देव आहे, हायने सगळ्या गोष्टींचा चमत्कार केलेला आहे, याचे शिष्य बनत आहे. पण तरी त्यांना विश्वास नव्हता की हा देव आहे. त्यांच्या शिष्यांचाच परमेश्वरावरती विश्वास नव्हता. पण परमेश्वराने त्यांना दाखवावं लागलं, परमेश्वराने की बघा मी हे गोष्टी करू शकतो, तुम्ही घाबरता का? आपला विश्वास आज जेव्हा परमेश्वर वरतून येणार, जेव्हा चमत्कार करणार किंवा आपल्या समोर कोणी चमत्कार करणार तर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहे की नाही. आपला जेव्हा एखादा पास्टर, एखादा कोणी मोठी व्यक्ती येऊन आपल्यावरती प्रार्थना करणार आणि आपल्याला वाटतं की नाही आता याच्या प्रार्थनेनेच आपण बरं झालो, पण आपण हे प्रार्थना परमेश्वराकडे मागतो का? किंवा ए बाबा माझा पाय मी लंगडी आहे की मला चालता येत नाही राहिला. आपण एखादा मेसेंजरकडे का जातो जो फक्त वरती पोचवतो? आपण ती प्रार्थना परमेश्वराकडे करत काही नाही. विश्वासाने मात खातो ना आपण. विश्वास जेव्हा आपला भक्कम राहील तेव्हाच आपण काही ना काही परमेश्वरासाठी करू शकतो. जेव्हा आपण ह्या आजच्या भूतळावरती जेव्हा आपण चालत असताना, आपण त्याच्यामध्ये वाढत असताना, त्याचं वचन एक सांगतं, त्याची जे नाव आहे, जे नावामध्ये आपण बसलेलो आहे, त्या नावामध्ये त्या परमेश्वराचा वास किती महत्त्वाचा आहे. आज या जगाच्या नावामध्ये जेव्हा आपण या भूमतळावरती आपलं माहिती आपल्याला नाश होणार आहे, पण त्या गोष्टीला ह्या घरामध्ये त्याचा वास किती महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण कुठं जात असताना त्याचा आपल्यासोबत त्याच्या देवदूतांचा वास किती महत्त्वाचा आहे. आपण प्रार्थना करत असताना त्याचा वास किती महत्त्वाचा आहे. आपण काय करतो? आपण निग्लेक्ट करून टाकतो त्या गोष्टीला की नाही ठीक आहे, चालू आहे ना, आज नाही उद्या प्रार्थना करतो, आज नाही उद्या वाचतो, आज नाही उद्या करतो. आजचं काय? आज तर आपल्याला आजच्या त्या संकटाच्या समयला त्या जहाजामध्ये आपल्याला त्याची गरज आहे ना. त्या टायमिंगला जेव्हा नोवाने जहाज बांधलं होतं, नोवाने त्या गोष्टीमध्ये नोवाने सगळ्या प्राण्यांना घेतलं होतं. ते जहाज कोणी त्याला तयार करायला सांगितलं होतं? परमेश्वराने त्याच्यासाठी मार्ग काढला होता आणि त्याला एक जहाज दिली होती की नाही तू वाचव. का त्याला ती जहाज दिली होती? कारण की तो विश्वासी होता. त्याने स्वतःच्या परिवाराला त्याच्यातून वाचवलं. एक वचन सांगतं, जर आपण बघितलं मत्ते 11, मत्ते 13 आणि 14 शेवटचे 2 वचनं घेऊ आपण. 13-14 घेऊ, त्याच्यानंतर 13-14 घेऊ आपण. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहे, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहे. आज आपण का थोडके आहोत प्रियांनो? आज इथं बसलेले आपण लोक का थोडके आहोत? कारण की हा रस्ता फक्त आपल्याला आपण निवडलेला आहे. अरुंद दरवाजा जो छोटा रस्ता होता, छोटा जो रस्ता आहे तो आपण निवडलेला आहे प्रियांनो.
किती कठीण येऊ द्या, किती परिस्थिती येऊ द्या, किती काही काही गोष्टी होत्या, पण आपण त्याच्यासाठी उभा राहणार. आमेन. त्या गोष्टीसाठी, परमेश्वरासाठी आपण उभा राहणार. मोठा जो रुंद रस्ता आहे त्याच्यामध्ये भरपूर आहे घुसणारे, या जा सगळ्या गोष्टी करणारे लोक भरपूर आहे, पण तो जो अरुंद रस्ता आहे त्याच्यामध्ये घुसणारे कमी लोक आहेत, आणि ते फक्त विश्वासनी आहे. आपला विश्वास भक्कम पाहिजे प्रियांनो. आजचं वचन आपल्याला हे सांगतं की परमेश्वर जेव्हा परमेश्वर येशू ख्रिस्त त्या जहाजीमध्ये होता, त्या जहाजाला परमेश्वराची गरज होती आणि त्या लोकांना त्यांची गरज होती. परमेश्वराला गरज नव्हती, त्या लोकांना त्यांची गरज होती. आज ह्या जगामध्ये आपण वावरत असताना आपल्याला त्याची गरज आहे, त्याला आपली गरज नाही. त्यांनी तर आपल्याला त्यांनी रूल्स रेग्युलेशन सांगितलेले आहे, पाप करू नका, हे करू नका, ते करू नका, तेव्हा तुम्हाला सार्वकालिक जीवन भेटेल. ते त्याच्या भल्यासाठी आहे का? आपल्या भल्यासाठी आहे. मग आपण ते करायला पाहिजे. आपला विश्वास परमेश्वरामध्ये राहायला पाहिजे. आमेन.